थांबवते प्रमोद अगदी काही वेळासाठी भाजप आणि आम आदमी पक्षामध्ये काटेकी टक्कर दिल्लीमध्ये दिसतेय। भाजप आणि आप प्रत्येकी 3 जागांवर पुढे असल्याचं बघायला मिळतंय। एकंदरीत आपण पाहिलं होतं एक्झिट पोल देखील असंच काहीसं सांगत होते। भाजप आणि आप मध्ये काटेकी टक्कर राहील असा अंदाज असताना पोस्टल मतमोजणीला सुरुवात झालेली आहे आणि पोस्टल मतमोजणीमध्ये पहिल्या कलानुसार जर आपण बघितलं तर आता दोनही पक्ष आम आदमी पक्ष सुद्धा आणि भाजप सुद्धा प्रत्येकी 3-3 जागांवर आघाडीवर दिसताय। पुन्हा जाऊयात आमचे प्रतिनिधी प्रमोद जगताप यांच्याकडे। प्रमोद, आपण पाहतोय महाराष्ट्राच्या विधानसभेचा निकाल आपण पाहिलेला होता, मात्र त्याआधी एक मोठी बातमी बघूयात। प्रमोद कडून अपडेट घ्यायच्या आधी एक मोठी बातमी आहे। भाजपची पुन्हा एकदा मुसंडी आपल्याला बघायला मिळते आहे। भाजप 6 जागांवर आघाडीवर असल्याचं आपल्याला बघायला मिळतंय। आपची मात्र 5 जागांवरती आघाडी आपल्याला पाहायला मिळते आहे। भाजप आपपेक्षा एका जागेवर आघाडीवर असल्याचं आपल्याला बघायला मिळतंय। भाजपने पुन्हा एकदा मुसंडी या ठिकाणी मारलेली आहे। भाजपची आपण पाहतोय ही आघाडी आपण पाहतोय। पुन्हा जाऊयात आमचे प्रतिनिधी प्रमोद जगताप यांच्याकडे। प्रमोद, आपण पाहतोय भाजप मुसंडी मारताना दिसतोय, मात्र किती आपण जर म्हटलं तरी पोस्टल मतमोजणीला सुरुवात झालेली आहे। पहिले कल आहेत। महाराष्ट्र विधानसभेच्या वेळेस पण आपण पाहिलं होतं पूर्ण चित्र अचानक पालटलेलं होतं, तसं काहीतरी दिल्लीमध्ये देखील घडू शकतं का? काय सध्या चित्र दिसतंय?